नमस्कार. तर आज मी बनवणार आहे अळूवड्या, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. अशी पद्धत जी सगळ्यांनाच बनवायला सोपी जाईल. तर खूप छान अळूवड्या होतात ह्या. अशा प्रकारे नक्कीच बघा आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे मी अळूचे पानं घेतलेले 10 ते 12 अळूचे पानं आहेत. या वड्यासाठी तुम्ही छोटे मोठे कुठलेही अळूचे पाने घेऊ शकता. आता हे पानं आहेत वड्याचे. एक असे पानं असतात जे थोडे पातळ असतात, ते भाजीचे असतात, पण हे पानं वड्याचे आहेत. तर ह्या अळूचे पानं मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता याच्या आपल्याला जे देठ असतात ते काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे अळूचे पानं बारीक कापून घ्यायचे आहेत. आता आपण जेव्हा अळूच्या वड्या बनवतो तेव्हा आपण काय करतो, पानालाच पीठ लावून म्हणजे बेसन लावून आपण त्याच्या वड्या उकडून घेतो, नंतर बनवतो. पण ही थोडी वेगळी पद्धत आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे नक्की करून बघा. इथे मी हे सर्व पानं बारीक कापून घेतले. तुम्हाला अळूच्या वड्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही अळूचे पानं घेऊ शकता. आणि आता हे अळूचे पानं मी थोडे जास्त घेतले, 10 ते 12 अळूचे पानं होते, म्हणून याच्यामध्ये मी 3 पळी बेसन घेतलेलं आहे. म्हणजेच 3 पळी म्हणजे 1.5 वाटी ते 2 वाटी इतकं बेसन असेल. आता इथे अर्धा टीस्पून हिंग, थोडेसे जिरे, चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 1 चम्मच तीळ आणि थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे. तर पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता किंवा ताक किंवा दही टाकू शकता. आता इथे मी 2 चम्मच मिरची, लसूण, अद्रक पेस्ट टाकलेली आहे. आता याला छान असं मिक्स करायचं. पहिले पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये, पहिले हाताने सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे जर एकदा तुम्ही अळूवडी बनवली तर तुम्ही अशाच प्रकारे नेहमी बनवत राहाल, कारण ही रेसिपी खूप सोपी आहे. तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेणार आहे. तर आपण थोडं थोडंच पाणी टाकून मळायचं आहे. जर असं वाटत असेल की थोडं पातळ झालेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा असं बेसन घेऊ शकता. आता इथे मी तांदळाचं पीठ न घेता बेसन घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण थोडं घेऊ शकता. आता मला थोडं पातळ वाटत होतं म्हणून मी 1 पळी परत त्याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे. आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे साईडला थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. तेल का घ्यायचं तर ह्या हाताला चिपकतं, तर आपल्याला चाळणीला पण थोडं लावून घ्यायचं. आणि आता हाताला पण हे तेल थोडं लावायचं. तर बेसन असल्यामुळे थोडं हाताला चिपकतं त्यामुळे थोडं हाताला तेल लावायचं आणि याच्यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं. अशा प्रकारे आता तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा पण जाड जर बनवायचा असेल रोल याचा, तर तुम्ही थोडं जास्त मिश्रण घ्या किंवा मी जसं बनवत आहे तसं पण बनवू शकता किंवा याच्यापेक्षा छोटाही बनवू शकता. किंवा तुम्ही या मिश्रणाला एखाद्या ताटाला तेल लावायचं आणि त्याच्यावर टाकायचं आणि पसरून घ्यायचं आणि तसंच उकडून घ्यायचं, नंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या. किंवा अशा प्रकारे पण रोल बनवून तुम्ही करू शकता. मी एवढा असा रोल बनवला आहे. याच्यामध्ये एवढ्या मिश्रणामध्ये 3 रोल झालेले आहेत. तर मी 1 रोल बनवला, तर दुसरा पण मी रोल बनवून घेते. तर याला पण मी अशीच हाताला तेल लावलं आणि गोल गोल करून घेतलं. तर अशा प्रकारे याचे रोल बनवून घ्यायचे. खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्टला तर अळूवड्यासारखाच लागणार आहे. फक्त मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करत आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. सहज कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने. आपण जेव्हा असे अळूचे पानं घेऊन त्याला जेव्हा पीठ लावतो तर त्या प्रोसेसला आपल्याला जास्त वेळ लागतो. पण तुम्हाला जर घाई गडबड असेल किंवा लगेच बनवायचे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर आता मी तिसरा पण रोल बनवून घेतला आणि आता आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे. उकडून म्हणजे वाफळून घ्यायचं. त्याआधी मी गॅसवर टोपामध्ये पाणी टाकून पाणी थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपल्याला तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे रोल ठेवायचे. बघू शकता 3 रोल झालेले आहेत. तर इथं टोपात पाणी टाकलं, पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि चाळणी याच्यावर ठेवायची आणि 20 ते 25 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता आपण जर वड्या बनवल्या तर म्हणजे पानाला बेसन लावून वड्या बनवल्या तर 15 मिनटात होऊन जातं. पण आता हे जाड रोल आहेत थोडे, म्हणून याला 20 ते 25 मिनटं आपण वाफवून घ्यायचे. आणि ह्या वाफल्यानंतर कसं समजायचं की शिजले आहेत, तर 20-25 मिनटानंतर बघू शकता याला थोड्या भेगा पडलेल्या आहेत मधून. तर समजून जायचं हे शिजलेले आहेत आतपर्यंत. किंवा सुरी किंवा टूथपिक टाकून बघायची.
आणि पूर्ण थंड करून घ्यायच्यानंतरच कापायच्या, नाहीतर सुरीला चिपकतात आणि या वड्या तुटू शकतात. त्यामुळं काय करायचं, पहिले पूर्ण थंड करून घ्यायच्या या वड्या, नंतर सुरीने असे याला कट मारून घ्यायचे. आता या वड्या तुम्ही जाड पण कापू शकता किंवा अशा प्रकारे पातळसुद्धा. आता मी ह्या वड्या कापून घेते आणि तुम्हाला जर ह्या वड्या जर तळायच्या असतील तर तुम्ही ना तळून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता, किंवा मी जसं आता बनवणार आहे याच्यामध्ये मी तळणारसुद्धा नाही आणि शॅलो फ्राय पण करणार नाही. मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्यासाठी मी ते आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे अर्धा पळी. आता तुम्हाला जर कमी तेलाच्या खायच्या असतील, म्हणजे तेल अजिबातच खायचं नसेल किंवा कमी तेलाचं खायचं असेल तर तुम्ही 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच तेलसुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ना या वड्या कमी तेलाच्यासुद्धा बनवू शकता. पण मी इथे 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडेसे जिरे टाकले, थोडासा हिंग टाकला आणि थोडे तीळ टाकले आहेत. तर हे सर्व छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये ना ह्या कापून घेतलेल्या वड्या टाकून घ्यायच्या. तर मी वड्या टाकून घेतल्या, थोडं मिक्स करायचं, परतून घ्यायचं थोडं. त्यानंतर थोडंसं लाल तिखट वरतून टाकायचं. आता याच्यामध्ये मी आधीच लाल तिखट पण टाकलं होतं जेव्हा मी हे मिश्रण बनवत होते, आणि मिरची पेस्ट पण टाकली होती. त्यामुळे ह्या वड्यात तिखट तर आहेच, पण तुम्हाला अजून जर स्पायसी पाहिजे असेल, म्हणजे तिखट पाहिजे असेल, तर तुम्ही अजून थोडा वरतून असं लाल तिखट टाकू शकता. दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टलाही छान लागतं. आता लाल तिखट टाकल्यानंतर हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि याच्यावर शिपडा मारायचा आहे पाण्याचा. हातावर पाणी घेऊन शिपडा मारायचा. त्यानंतर अलटीपलटी करायचं, झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची कमी गॅसवर. तर अशा प्रकारे तुम्ही या अळूच्या पानाच्या वड्यांना तेलामध्ये तळून न खाता, तुम्हाला जर तळून खायच्या नसतील, कमी तेलाचं खायचं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करून खाऊ शकता. आता 2 मिनटं वाफ काढल्यानंतर या वड्या खाण्यासाठी रेडी आहेत. आता वरतून थोडी कोथिंबीर टाकायची. तुम्ही जेव्हा तडका देता ना, म्हणजे तीळ वगैरे टाकून तेलात मी केलं ना, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकता. आता ह्या अळूच्या वड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सहज कोणीही बनवू शकेल अशा अळूच्या वड्या रेसिपी रेडी झालेली आहे. मी आता याला प्लेटमध्ये काढून घेते. तर खाण्यासाठी रेडी झालेले आहे. तुम्ही जर वरण भात बनवला असेल तर साईड डिश म्हणून पण ह्या वड्या खाऊ शकता किंवा अशाच नुसत्यासुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.